आणि विश्वस्तांना मंदिर उघडण्याची प्रतीक्षा आहे। प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिराबाहेरून भक्त लांबूनच बाप्पांना नमस्कार करताना दिसतात। गणेशोत्सव काळात कोरोना लॉकडाऊन असूनही गर्दी झालीच होती आणि आज चतुर्थी असल्याने भाविक तिथे येतात। मंदिराच्या विश्वस्तांना टप्प्याटप्प्यात मंदिरं उघडावी असं वाटतं आणि याबाबत बोलण्यासाठी पुण्याहून आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहे। थेट अद्वैतकडे आपण जाऊयात। अद्वैत, पुण्यात आल्यानंतर पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे किंवा तशी श्रद्धा आहे भाविकांची। अगदी पर्यटक सुद्धा आवर्जून या मंदिरात जात असतात, पण मंदिर बंद आहे। म्हणजे पर्यटकांचं जाऊ देत, पण पुणेकर अस्वस्थ वाटतात का? अगदी विशाल, म्हणजे पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पहिल्यांदा येऊन काय काम केलं तर बरोबर आहे। लोकप्रिय दैवत आहे आणि बघा आज चतुर्थी आहे, चतुर्थीचा नजारा काय आहे। भक्त भाविक जे आहेत ते तर हटकून येत आहेत, मात्र लांबूनच बाहेरूनच दर्शन घेत आहेत। गणरायाची छबी जी आहे टिकत आहेत। पोलीस बंदोबस्त देखील इथं ट्रॅफिक पोलीस आहे। ही बघा गाडी थांबलेली आहे, गाडीतून दर्शन घेऊन आता महेश सूर्यवंशी त्यांना विचारूयात, सर हॉटेल उघडली, रेस्टॉरंट उघडली, मंदिरं काय उघडायला तयार नाही। सरकार म्हणतंय की गणपतीच्या काळामध्ये कोरोना वाढला होता, कदाचित आता नवरात्र आहे, काय वाटतंय तुम्हाला? मंदिरं उघडावी, काय असावी नियमावली? आमची भक्त म्हणून तर भावना अशीच आहे। आज संकटी चतुर्थी आहे, असंख्य भक्तांच्या मनामध्ये गणपती बाप्पाला किंवा सर्व मंदिरांमध्ये हीच भक्तांची भावना आहे की बाप्पांच्या महादर्शनाला प्रत्यक्ष कधी जाण्याचा योग येईल आणि शासनाला, प्रशासनाला संपूर्ण सहकार्य हे आत्तापर्यंत आम्ही केले, पुणेकरांनी केलेलं आहे आणि रुग्णसंख्या त्यामुळे निम्मी आलेली आहे। शासनाने याचा अत्यंत सकारात्मक विचार करावा आणि जेवढी लवकरात लवकर मंदिरं उघडता येईल तो आदेश लवकर जारी करावा, जेणेकरून भक्तांना त्यांच्या आराध्य दैवताचं महादर्शन घेता येईल। सरकार असं म्हणतंय की नवरात्र आहे, दिवाळी आहे, क्रिसमस आहे, हे सगळंच जसं गणेशोत्सव साधेपणाने केला तसा करावा लागेल। काय वाटतं तुम्हाला, ही प्रतीक्षा करावी लागेल का? आणि टप्प्याटप्प्याने म्हणजे काय सांगाल, कशी उघडावी? हा, मंदिरं उघडताना देखील प्राध्यापक राजेंद्र सराफ यांनी जी मंदिर अनलॉकची नियमावली शासनाला सादर केली आहे त्याचा शासनाने जरूर विचार करावा, कारण मंदिरं उघडी करत असताना देखील आमची पण अशी इच्छा आहे की पहिल्या टप्प्यामध्ये भक्तांना फक्त दर्शन घेण्याची अनुमती द्यावी, दुसऱ्या टप्प्यामध्ये मग भक्तांना प्रसाद, हार, तोरण, श्रीफळ वाहण्याची अनुमती द्यावी आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये मंदिरामध्ये आरतीला एकत्र जमण्याची किंवा बसण्याची अशी अनुमती दिली तर आपण या संसर्गाला रोखू शकू आणि भक्तांची देखील भावना जपण्याचा प्रयत्न यामध्ये होईल असा आम्हाला विश्वास वाटतो। काय नियम असेल ते सांगितलं बघा, भक्त नमस्कार करतायत, आपण त्यांना देखील विचारूयात, काय वाटतंय, मंदिरं उघडावीत का आता? मंदिरं उघडावीत का आता? मंदिरं उघडावीत का? हॉटेल सुरू झाली, रेस्टॉरंट सुरू झाली, मंदिरं उघडावीत का? हॉटेल सुरू झाली, रेस्टॉरंट सुरू झाली। वास्तविक मंदिरं उघडणं खरंच गरजेचं आहे, कारण कसं आहे की जरी लोक औषधाची लसीची वाट बघत असले तरी धार्मिक आणि मानसिक जे बळ मिळणार आहे ते केवळ मंदिरातूनच मिळू शकतं। त्यामुळे मंदिरं उघडणं खूपच गरजेचं वाटतं। तुम्हालाही असं वाटतं मंदिरं उघडावीत आता? नक्कीच मंदिरं लवकरात लवकर उघडली पाहिजे। असे किती दिवस बंद ठेवणार आपण? लोकांचं श्रद्धेचं स्थान आहे, शेवटी लोकांना श्रद्धा आहे म्हणून लोक जिवंत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर मंदिरं नक्कीच उघडली पाहिजे। सरकार म्हणते की कोरोनाचा जो आलेख आहे तो परत वाढेल, गणपतीनंतर कोरोना वाढला होता, आता सर्वत्र सगळं चालू झालेलं आहे कसंही करून, त्यामुळं कोरोनाचा आलेख वाढायचा काही संबंधच नाही। लोक स्वतःच्या परीने भरपूर काळजी घेतातच आहे, त्यामुळं मंदिरं उघडायला काही हरकत नाही आहे। सामान्य माणूस जो श्रद्धाळू आहे, भाविक आहे, त्याला असं वाटतं की सगळं सुरू झालेलं आहे, त्यामुळं मंदिरं देखील आता बरोबर अद्वैत, पुणेकरांची भावना आहे की लवकरात लवकर मंदिर उघडलं पाहिजे, बाप्पांचं दर्शन झालं पाहिजे, सगळे नियम पाळून आम्ही दर्शनासाठी